नमस्कार, राधे राधे. माझं नाव विश्वास शेवाळे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विश्वास क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलवरती. आजची बातमी महाराष्ट्रातील हजारो शिक्षक भरती उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तब्बल 13,119 उमेदवारांची मुलाखतीविना निवड करण्यात आलेली आहे. हो मित्रांनो, अनेक दिवसांपासून शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी अपडेट आहे. पण सर्वात महत्त्वाचे प्रश्न आहेत की तुमची निवड झाली आहे का? निवड यादी कुठे पाहायची? निवड झाल्यानंतर पुढे काय करायचे? कागदपत्र पडताळणी कधी होणार? आणि ज्या उमेदवारांची निवड झाली नाही त्यांच्यासाठी पुढे काय संधी आहे? या व्हिडिओमध्ये आपण ही संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक भरतीची प्रक्रिया प्रणाली किंवा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबवली जात आहे. ताज्या माहितीनुसार मुलाखतीविना निवड प्रक्रियेत 13,119 उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ही प्रक्रिया TAIT 2025 अर्थात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या आधारे सुरू आहे. राज्यात विविध प्रकारच्या शाळा आणि व्यवस्थापनांमध्ये शिक्षक पदांसाठी रिक्त जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत उमेदवारांनी आपल्या पात्रतेनुसार आणि उपलब्ध जाहिरातीनुसार प्राधान्यक्रम निवडले होते. त्यानंतर पात्रता, गुणवत्ता आणि संबंधित नियमांच्या आधारे निवड प्रक्रिया पुढे नेण्यात आलेली आहे. ही निवड प्रक्रिया शिफारस झाल्यानंतर हजारो उमेदवारांच्या शिक्षक होण्याच्या स्वप्नाला आता एक मोठी दिशा मिळालेली आहे. जिल्हा परिषद शाळांसाठी सर्वाधिक निवड झालेली आहे. या भरती प्रक्रियेत एक महत्त्वाची बाब म्हणजे जिल्हा परिषद शाळांसाठी सर्वाधिक म्हणजेच 8,481 उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे. याशिवाय नगरपालिका, महानगरपालिका, आदिवासी विभाग आणि इतर शैक्षणिक संस्थांमधील उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार एकूण जाहिरात केलेल्या काही पदांवर अजूनही रिक्तता राहू शकते. त्याचं कारण मी पुढे सांगतो आपल्याला. याचे कारण काही विशिष्ट आरक्षण क्षेत्रांमध्ये पात्र उमेदवार उपलब्धच नाही आहेत किंवा उपलब्ध झालेलेच नाही आहेत. तर अशा प्रक्रियेतील इतर तांत्रिक बाबी लक्षात असू शकतात. अशा रिक्त पदांसाठी पुढील टप्प्यात किंवा कन्व्हर्टेड राऊंडमध्ये प्रक्रिया होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आलेली आहे. मग आता निवड यादी कशी तपासायची? तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो की आपली निवड झाली आहे की नाही. हे कसं तपासायचं? तर उमेदवारांनी सर्वप्रथम पवित्र पोर्टलवर जाऊन आपल्या लॉगिंगद्वारे माहिती तपासायची. लॉगिंग केल्यानंतर आपला अर्ज किंवा उमेदवारात प्रोफाईल तपासायचं आहे. निवड किंवा शिफारस संदर्भातील स्टेटस पाहायचं आहे. आपल्याला कोणत्या संस्था किंवा पदासाठी शिफारस करण्यात आली आहे ते आपण तपासायचं. संबंधित सूचना काळजीपूर्वक वाचायची. स्क्रीनशॉट किंवा आवश्यक माहिती सुरक्षित करून ठेवायची. जर आपली निवड झाली असेल तर त्यातला तो स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा आहे. मित्रांनो, कोणतीही माहिती फक्त सोशल मीडिया पोस्टवर विश्वास ठेवू नका, अजिबात ठेवू नका. अधिकृत पोर्टलवर तुमच्या लॉगिंगमधील माहिती आणि संबंधित नियुक्ती प्राधिकरणाच्या सूचना यांनाच प्राधान्य द्या. निवड झालेल्या उमेदवारांनी मग आता पुढे काय करायचं? तर ज्या उमेदवारांची निवड किंवा शिफारस झाली आहे त्यांनी आता पुढील प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक करणे गरजेचं आहे. सर्वात आधी काय करायचं? तर सर्वात आधी आपल्याजवळ असलेली कागदपत्रे, तुमची शैक्षणिक कागदपत्रे, ओळखपत्रे, जात प्रमाणपत्र, लागू असल्यास त्या संबंधित सगळे कागदपत्र, शिक्षक पात्रतेशी संबंधित प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्र व्यवस्थित तयार करून ठेवा. त्याचे एक झेरॉक्स काढून ते अटेस्टेड करून ठेवा. मूळ प्रत आणि झेरॉक्स प्रत दोन्ही तयार ठेवा. कागदपत्र पडताळणीच्या वेळी मूळ कागदपत्रांसोबत आवश्यक ती प्रती जे मागितल्या जाऊ शकतात त्याची एक प्रत आपल्याकडे असली पाहिजे. नाव आणि माहिती व्यवस्थित तपासा. तुमच्या नावामध्ये काही बदल झालेले असतील, काही चुका झालेल्या असतील तर त्याच्यासाठी लागणारे गॅझेट्स वगैरे ते तयार ठेवा. तुमच्या नावामध्ये, जन्मतारखेमध्ये, शैक्षणिक पात्रमध्ये काही आरक्षण श्रेणी किंवा इतर काही महत्त्वाच्या बाबती असतील, काही चूक असल्यास संबंधित अधिकृत सूचनानुसार त्वरित ती कारवाई करून म्हणजे मी सांगितल्या पद्धतीने गॅझेट वगैरे तयार करून ठेवा. नियुक्ती प्राधिकरणाशी संपर्कात राहा. निवड झाल्यानंतर पुढील प्रक्रिया कोणत्या कार्यालयासोबत होणार आहे याची माहिती नियमितपणे तपासा.
शिक्षण विभागाकडून कागदपत्र काळजीपूर्वक आणि रुजू होण्याबाबत पुढील वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. कागदपत्र पडताळणी का महत्त्वाची आहे? मित्रांनो, निवड यादीत किंवा शिफारस यादीत नाव येणे अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, परंतु पुढील प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी कागदपत्र पडताळणी अत्यंत महत्त्वाची आहे. उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष कागदपत्रांमध्ये माहिती यामध्ये सुसंगती असणे फार गरजेचे आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी चुकीची माहिती देऊ नका. अधिकृत सूचना नियमितपणे तपासा. कोणत्याही दलालाच्या मार्फत किंवा इतर व्यक्तीच्या आश्वासनांवर विश्वास ठेवू नका. सर्व प्रक्रिया अधिकृत मार्गानेच पूर्ण करा. ज्यांची निवड झालेली नाही त्यांच्यासाठी मी महत्त्वाची माहिती सांगतो. आता अनेक उमेदवारांना प्रश्न पडला असेल की माझी तर निवड झालेली नाहीये, तर आता पुढे काय? सर्वप्रथम अजिबात निराश होऊ नका मित्रांनो. काय? उपलब्ध माहितीनुसार काही पदे रिक्त राहिल्याचे समोर आलेले आहे. काही विशिष्ट श्रेणींमध्ये उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे रिक्त पदांवर पुढील टप्प्यामध्ये प्रक्रिया होऊ शकते. म्हणून उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नियमित तपासावे, अधिकृत सूचना पाहाव्यात, पुढील राऊंड किंवा कन्व्हर्टेड राऊंड बाबत अपडेट राहावेत. आपल्याला पात्रतेची प्राधान्यक्रमाची माहिती पुन्हा पुन्हा एकदा समजून घ्यावी. रिक्त पदांबाबत पुढील भरती टप्प्यामध्ये काही निर्णय होतो यासाठी अधिकृत घोषणा महत्त्वाची असेल. उमेदवारांनी कोणत्या चुका टाळायला हव्यात? तर मित्रांनो, या टप्प्यावर काही चुका अजिबात करू नका. फक्त व्हॉट्सअप मेसेजवर अजिबात विश्वास ठेवू नका. बनावट वेबसाईटवर आपली माहिती भरू नका. कोणालाही पैसे देऊन नोकरी देण्याच्या आश्वासनावर अजिबात विश्वास ठेवू नका. कागदपत्र पडताळणीची तारीख अंदाजाने ठरवू नका. नेहमी अधिकृत पोर्टल, शिक्षण विभागाची सूचना आणि संबंधित नियुक्ती प्राधिकरण यांच्या माहितीबाबतच प्राधान्य द्या. व्हिडिओबाबतचा निष्कर्ष असा आहे की तर मित्रांनो, महाराष्ट्रातील शिक्षक भरती प्रक्रियेत आता मोठी हालचाल झालेली आहे. पवित्र प्रणालीद्वारे मुलाखतीविना निवड प्रकरणामध्ये 13,119 उमेदवारांची निवड किंवा शिफारस करण्यात आलेली आहे. यामध्ये जिल्हा परिषद शाळांसाठी सर्वाधिक म्हणजे 8,481 उमेदवारांची निवड झालेली आहे. आता निवड झालेल्या उमेदवारांसाठी पुढील टप्पा महत्त्वाचा ठरणार आहे. कागदपत्रे नियमित तपासून घेणे. ओके, तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा जिल्हा कोणता आणि तुमचं सिलेक्शन स्टेटस काय आहे, सिलेक्शन झालं आहे की नाही. अशाच शिक्षक भरती सरकारी योजना आणि महाराष्ट्रातील ताज्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती दाबायला विसरू नका, म्हणजे जेव्हा जेव्हा मी काय असे नवीन अपडेट्स आणत राहील ते पहिल्यांदा आपल्याला मिळतील, आहे ना. तर अशा पद्धतीने माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.